काय? हा लॅपटॉप मागे नाही ठेवत आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आम्ही जाणार आहे परत आमच्या घरी. पहिला उलटीची गोळी खाऊन घेते म्हणजे मला पुढे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. माझे पप्पा तुम्हाला नेहमी ब्लॅकमध्येच दिसणार. पाणी गोळी खाल्लेली पाणीच माहित ना कुठं. नाकात ना पाणी आला माझ्या. असं उलटी सारखं होतं ना मला गोळी खाताना पण. अरे यार धक्का मारणार होते. गोळी खाली नाकात ना पाणी सर्व बाहेर. शी बाबा. आणि आता मी बसमधनं जाणार ही गाडी हडपसरला ठेवून. हडपसरला ना असंच पाहिजे. त्यांना गुगल पे नाही झालं ते सेव्ह केला जगतात भेटून जातात. सो आता मी निघालो आहे. आता हे काहीतरी आम्ही चेंज करायला चाललोय घी की काहीतरी मला काय समजत नाही. आणि पप्पांचा अर्धा कालवा चाललाय पण ठीक आहे. आणि ही आजीने मला वॉच दिली, टायटनची वॉच जी दाजींची आहे. म्हणजे दाजी आम्ही बोलतो, आजोबा आमचे. दाजी म्हणजे त्यांना पूर्ण खानदान दाजी बोलते. माझे पप्पा पण माझ्या स्वतःच्या पप्पाला दाजीच बोलायची. हँडसम नाही. तेवढं हे 4 घी रिटर्न करायला आलेत. घ्यायचंच कशाला ना, म्हणजे माहिती होते की आपल्याला लागणारच नाही. आम्ही आता जस्ट पोहोचलो इथे हडपसरला. आता पप्पा इथे ह्यांची गाडी देणार. आणि मी इथून जी चप्पल घेतलेली ती तुटली. मी घातलीच नाही एकदा पण आणि तुटून गेली. पण ठीक आहे, आता त्याला मी फेविक्विक लावून चिपकावून टाकेन परत. तेवढा एवढं घरामध्ये सर्व माझ्याकडे असे बघतायत ना, पण मला आता जरा पण लाज नाही वाटत. मी बघते कशी माझ्याकडे रोशनी. मी बटनच ऑन नाही केलं आहे, रेकॉर्डिंग चालूच नाही. आणि मी बोल बच्चन करत सुटलेली. हाँ हाँ मुंबई. मेरे पप्पा से बात करो, हमसे बात मत करो तुम. एवढं सामान घेऊन आता वाटतंय की नाही जरा की हां मुंबईला चाललंय. बघूनच त्याला समजा मुंबई आहे. बाबा रोशनीने लय काम केलंय, लय काम करते यार. कोणाला हिच्याशी लग्न बिग्न करायचं ते घेऊन जा. चला आम्ही आता एखादी बस मला उडवून टाकणार आहे आज. 62 आमची भाषा आहे तुम्हाला. 62 61 म्हणजे जे म्हणजे चप्पलवाले आहेत ना आम्ही. 8 लाईन 10 लाईन ही सर्व भाषा आम्हाला समजते. माझ्या पप्पांना आजींना सर्व. कारण दुकान होतं ना आमचं पहिलं. आमचं चप्पलचं दुकान होतं, कपड्याचं होतं. ते पप्पांना तर सर्व मला एवढं नाही माहिती, पप्पांना सर्व माहिती आहे. 8 लाईन 10 लाईन. ते लोक 62 61 पण नाही करतात ना. रोशनी पण शिकली आहे आमची भाषा. कधीपासून बोलते हा 62 आहे यार. 62 लावून ठेवलंय तिने पण. मी अशी बावळट सारखी हसून हसून सर्व बोलते आणि अशी काय काय करते ना, लोक मला लय बघतायत आणि लय हसतायत किंवा जज करतायत. मला फरक नाही पडत. ऐकलं 62 होतं इथून सामान लगेच. 62 म्हणजे एकदम 62 कान. 61 म्हणजे लय चांगलं. 61 हां
तिकडे ओरडता येते, तिकडून मला इथपर्यंत आवाज येतो. एवढे जोर जोरात माझे पप्पा बोंबलतात यार. जरा हळू पण बोलू शकता ना हे सर्व. व्हिडिओ चालू आहे तर काय नाही बोलणार. मी बसली, सर्व हेच सांडून टाकलं आणि माझा लॅपटॉप पडला यार. लॅपटॉप ठीक आहे पडला, हे सर्व भिजून गेला. आता बस कशी पैटू कायचा यार. फोकस तुझी ठेव ना बॅग वर. हा दे 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 दे. सर्व सांडलं यार, माझा पोचावाला आहे ना आता. आता आम्ही बसमध्ये बसलोय. जस्ट AC बस भेटले आम्हाला. किती माहीत नाही, काय माहीत नाही. माझे पैसे जास्त खर्चच झालेले. माझे फक्त 1000च खर्च झाले इथे येऊन. त्याच्यामधनं पण 200 रुपये की 100 रुपये अजून वाचलेत माझ्याकडे. आता असं वाटतंय मला मी इथेच येऊन राहू, म्हणजे पैसेच नाही उडणार. पैसे खर्चच होत नाही. एवढे 7 दिवसात रोशनी तुला एकदा पण मी पैसे मागितले, एकदा पण रोशनीला मेसेज नाही आला की रोशनी 200 रुपये पाठव. रोशनी पण एकदम खुश असेल. आम्ही आता ज्या बसमध्ये बसलो आहे ना, त्या बसवाल्याला ना लोनवाल्यांनी पकडलं आहे. पप्पा माझे फुल एकदम इंटरेस्ट घेऊन ऐकतायत की चाललंय तरी काय. एकदम मस्त उभे आहेत, फुल ऐकतात आणि सर्व येऊन आता इथे सांगणार. त्यांनीच सांगितलं ना लोनवाल्यांनी पकडलं. पप्पा ऐकत बसा ना तुम्ही, बसा. तुम्हाला काय आहे. नाव पण ऐकलं. EMI बाकी आहे यार. एवढी मोठ्या बसवाल्यांना पण यार लोनवाले पकडतायत. पप्पा ही बस कितीची असते पप्पा? बस कितीला येते? 70 लाख बस. मग 50 त्या लोक तरी लोन. अरे एवढे लोक किती कमवतात बसवाले. मग किती कमवत असते ना पप्पा. पप्पा का उभे इथे काय माहिती. पप्पा तुम्ही लोन भरणार आहे का त्यांचं? उगाच यार बाहेर जाऊन उभे टाइमपास करतायत. हे पण बसले इथून मी बाहेर बिना चप्पलची फिरते. माझे पप्पा आता लोन भरून देणार आहेत वाटतं. आम्ही पकडली बस. आम्ही आलेलो पुण्याला चाललेलो बसीनी. ते EMI वाले बसवाल्यांनी EMI नाही भरला, त्याची गाडी गेली जमा चोलामंडलम वाल्यांनी. फोन असंच लावते आणि जाऊया. फोन इथे लावलाय मी. आम्ही यार आता आमचं डोकं खराब झालंय यार या बसमध्ये. आमच्यासोबत हर टाइम असंच होतं यार काहीतरी. ह्याला बघून ना मीच वकणार आहे आता. पण बाहेर येऊन येऊन वकायला लागलाय तो. जस्ट मी घरी आली आणि मला एकदम कसं तरी व्हायला लागलं. एवढी झोप येते. आता मी झोपून जाणार आहे. पप्पा सर्व गेले घरी. आजी पण आतापर्यंत झोपून गेली असेल. इशू तर झोपली आहे, मोनू झोपली, मी पण झोपते आता. त्या बसवाल्यामुळे एवढं डोक्याचा खराब झालं. आणि मला एक सबस्क्रायबरची मम्मी भेटलेली आणि ते खूप जास्त स्वीट होते. खूप म्हणजे खूप. माझ्यासोबत त्यांनी फोटो पण काढला. त्यांच्या पोरीला पण व्हिडिओ कॉल करून दाखवला. आणि इनफॅक्ट त्यांनी मला इंस्टावर फॉलो पण केलं. मला समजलं त्यांची ID. मी त्यांना फॉलो बॅक दिलं लगेच. आणि नंतर मग जाताना त्यांनी मला 5 जेली दिले की माझ्या पोरीने बोलले अदितीला दे. तर ते खूप चांगलं वाटलं. माझी आजी माझे आजी पप्पा ते पण एकदम असे स्माईल वगैरे करत होते. मला चांगलं वाटलं खूप. आणि थँक्यू तुम्ही माझ्याशी बोलले म्हणून. तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर थँक्यू. आणि मी तिकडे तुमचं नाव विचारायला विसरली आणि तुमच्या पोरीचं पण नाव विचारायला विसरली. जर तू हे ब्लॉग बघते तर प्लीज मला इंस्टावर DM कर. कारण तुझी मम्मी खूप जास्त स्वीट होती यार. बस मी ना एकदम ब्लँक होऊन जाते की मी काय बोलू पुढे अजून.
सो आता मी झोपते आहे. बाय गाईज, आजचा ब्लॉग इधर ही खतम होता है. म्हणजे मी सकाळी हा परत कंटिन्यू करेन कारण मला नाही वाटत आज झाला असेल. सो बाय, गुड नाईट. आता हा दुसरा दिवस आहे जो मी ब्लॉग माझा कंटिन्यू करते. आणि मी सकाळी उठून काय नाही केलंय जे मी, नाही तर मी असं बोललो अरे मी लय थकली आहे, मी लय काम केलं आहे, तसं काय नाही. मी आता चिकन बनवते आणि चिकन फक्त मी एकटी बनवणार आहे. खायला 2च लोक आहेत, सक्षम आणि येशू. बस उसमें मेरे को इन लोगों ने गड़ी बना दिया है. नाही, डोकं खराब झालं. मी हे सर्व बनवते, नंतर आठवलं अरे भात लावायचा मागे. भात कोण लावणार? येशू इकडे या. येशूला पण थोडस काम तर करायला लागेल ना. उठ इथे घालून ना नंतर अरे अचानक मैंने सोचा ये रोड स्पीड ब्रेकर कुठून आला? ह्याच्यामध्ये ते तांदूळ घे, ते तांदूळ घे, घे घे. अशी नको मागू, तसं का फर्स्ट टाइम आली आहे घरात. हाँ उठा उसको, ह्याच्यात ठेव. ठेव. अभी तांदूळ भी खत्म हो गया है. खूप घाण जोक होता इथे. एवढा घाण होता की मी काय. हम इधर थोड़ा सा भी कारवा करेंगे ना अभी तो हमारा ना वाट है. मम्मी को कॉल जाएगा, मम्मी को डायरेक्ट कॉल जाएगा. इधर इधर हम लोग का अभी कुछ नहीं चलने वाला. थोड़ा सा मीठ ज़्यादा हो गया है, पर पानी डालेंगे तो ठीक हो जाएगा. एवढी थकलेली, म्हणजे मी एवढी थकलेली की मी पाणीच नाही भरले. काय बोलले तुम्ही लोक? ये भात थोडासाच आहे. खाऊन जावं काय. ह्यानी तर खाल्लं पण लगेच. हा थोडंसं अजून हे कर. लग्न असं रबरी लागतं. पण टेस्ट कशी आहे तुमच्या? शिजलंय बऱ्यापैकी. सोनू सारखं पानसट. काय नाही, ते काय शब्द शिकून आले पुन्हा ना 62. 62. काय 62. पप्पांकडनं शिकलंय ते. मी जस्ट मी ना मी जस्ट टाकलं होतं आणि असं झाकण ठेवलं शिजायला. 15 मिनिटं 15 मिनिटं नाही. आम्ही आजीकडे 2च मिनिटं झाली. हा, मी घेतलं त्याच्यामधलं काढलं आणि खाल्लं, मग ते शिजलंय. तो 1920 पिक्चर बघितला असेल तर हा ना. त्याच्यामध्ये एक पडदा ठेवतात आणि पडद्याच्या त्या साईडला चिकन कापतात, मध्ये वेळी होते ना. हा ना, असं एकदम भूतासारखं खाल्लं तिने कच्चं चिकन. एवढं मला माहिती होतं पॉज कसा करायचा ते. तुला नाही, थोडस कसं झालंय? कैसा हुआ है कैसन बा. अंधेरीची संजय गौतम. आ
स्टेशू पडली खुर्ची वाला धापली. सो आता मी जस्ट फ्री झाली. किती लाखाची? येशूला बाईक पाहिजे पण 18 नंतर. मी बोलली ठीक आहे 18 नंतर ना 16 टाइम आहे. 16 लॅक्सची हिला बाईक पाहिजे, बाईक. आणि ती आतापासूनच मला बोलते की 18 मी झाल्यावर सोनू मला घेऊन द्यायची. हार्ली डेव्हिडसन पप्पाला आवडते ना ही, है ना? मला माहिती आहे म्हणून येशीला आवडते. आणि आता थँक्यू तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग बघितला. आणि मला खूप जास्त चांगले कमेंट्स पण आलेत की तू पुण्याला चांगलं वाटतंय तुला बघून, आजी पप्पांसोबत त्यांचा बिहेवियर. आणि मी त्यांच्यासोबत जास्त चांगली वाटते. मी तिकडे कामं करते, आजीशी बोलत बोलत गप्पा मारत मारत कामं करते वगैरे. तर ते सर्व तुम्हाला बघून आवडतंय. तर मला पण खूप चांगलं वाटलं. माझे व्ह्यूज थोडे कमी झाले आहेत पण ठीक आहे, ते होईल, आपण करू मॅनेज. ते मी मध्ये काय केलं माहिती आहे, मी मध्ये ना 1 महिना नीट व्लॉग नाही टाकले तर माझे सर्व व्ह्यूज कमी झालेत आता. आणि माझं रीच खूप कमी होतोय. पण डोंट वरी अदिती, करशील तू हे पण, परत येशील लाईनीवर. पण ठीक आहे. आणि तुम्ही जे माझे रेग्युलर आहेत त्यांना थँक्यू. तुम्ही अजूनपर्यंत आहात म्हणून. आणि बोलायची माझी खूप घाण सवय आहे जी मला तोडली पाहिजे मी. अँड इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू गाईज. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी आता आली आहे घरी माझ्या परदेशू. कॉपीराईट येईल मला, तर तुम्हाला हे सर्व पण बघायलाच भेटेन. सो बाय आणि थँक्यू मला चांगले कमेंट्स करण्यासाठी.